कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेच्या सिरीजमध्ये आपण खूप सारा सिलेबस कव्हर केलेला आहे. बघा, जवळपास आपला 90% सिलेबस कंप्लीट झालेला आहे. पहिला संख्याज्ञान, तुम्ही आपले हे सगळे क्रमाने आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. आपलं संख्याज्ञान संपलेलं आहे. तुम्ही जर संख्याज्ञानचा भारांश बघितला तर तो किती 6%, बरोबर 6% आहे. संख्यांवरील क्रियाचा किती आहे 14%. मग तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करताय त्यावेळेस किती मार्काचे प्रश्न विचारणार आहेत त्यानुसारच अभ्यास करा. म्हणजे उरले किती आता 30 दिवस, पेपरला शिल्लक किती राहिले 30 दिवस शिल्लक राहिले. मग 30 दिवसात जर तुमचं टाइम टेबल मॅनेजमेंट असेल काही अभ्यासाचं, तर ह्याला समजा तुम्ही 100 तास अभ्यास करणार असाल तर ह्याला 6 तास द्या. फक्त संख्याज्ञानला फक्त 6 तास द्या, संख्यावरील क्रियाला 14 तास द्या. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट करा की तुम्हाला तो वेळ तुमचा दुसरीकडे आला पाहिजे. आता भूमिती किती मार्काचा आहे बघा, 20% आहेत त्याला मार्क, म्हणजे 20 मार्काचा भूमिती आहे. तर भूमितीला जास्त वेळ देणं गरजेचं आहे. महत्त्वमापन सगळ्यात महत्त्वाचा, फक्त 4च टॉपिक आहेत त्यामध्ये. तर मग या 4 टॉपिकला 20 मार्क येत आहेत. म्हणजे जवळपास एकावर 5-5 प्रश्न येत आहेत. 4 ते 5 एका टॉपिकवर प्रश्न येत आहेत. फिक्स प्रश्न आहेत, सिलेबस कमी आहे आणि मार्क जास्त आहेत. पुढे बघा, आपलं सांख्यिकी हे फिक्स मार्क आहेत. सांख्यिकी म्हणजे हातातले मार्क आहेत, ते मार्कच जाऊ शकत नाहीत. थोडासा जरी अभ्यास केला, 2 ते 3 तास जरी ह्यांचा अभ्यास केला सांख्यिकीचा, मध्यमान, स्तंभालेखाचा, तरी 6 पैकी 6 मार्क हे 100% मिळतात. हा बघा, 3च फक्त चॅप्टर आहेत, शेकडेवारी, सरळ व्याज, नफा तोटा. फक्त 3च चॅप्टरवर किती 16 मार्क आहेत. आणि बीजगणित हा पण बघा 4च चॅप्टर आहेत. 4 चॅप्टरवर किती मार्क आहेत 18 मार्क आहेत. त्यामधील आपला पहिला झाला बघा, संख्येसाठी अक्षर, बैजिक राशींचे अवयव, किमती, त्यावरील क्रिया. आता नित्य समानता, पहिला तर आपला झाला बैजिक राशी झालाय. आता आपण चालू करतोय नित्य समानता चालू करतोय. मग नित्य समानतामध्ये स्वाध्याय 30.1, 30.2 व 30.3 असे 3 स्वाध्याय आहेत. तर या लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 30.1च कव्हर करणार आहोत, कारण की यामध्येच 18 क्वेश्चन आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 30.2 व 30.3 हे दोन्ही कव्हर करतोय. तर चला चालू करूया. बघा, नित्य समानता ज्यावेळेस आपण करतोय तर नित्य समानताचा अर्थ काय होतोय बघा. नित्य समानता म्हणजे प्रत्येक वेळेस तीच समानता राहणार आहे. ज्या समानता संबंधाला चलाच्या कोणत्याही किमतीला डावी बाजू व उजवी बाजू यांची समानता कायम राहते, अशा समीकरणांना नित्य समानता म्हणतात. म्हणजे मी एक इक्वेशन लिहिलं असं, a अधिक b कंसाचा वर्ग, तो काय येईल a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग असा येईल. ठीक आहे. येथे मी a ची किंमत 1 ठेवली आणि b ची किंमत 2 ठेवली, तर हे इक्वेशन तेच येईल, त्याचं उत्तर काही चेंज होणार नाही. बघा, मी a ची किंमत निगेटिव्ह नंबरपासून निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कोणतीही व्हॅल्यू ठेवली, कोणतीही किंमत ठेवली तरी हे फिक्स उत्तर येणारच आहे. बी ची पण व्हॅल्यू, कोणतीही व्हॅल्यू ठेवली तरी ते उत्तरच येणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस ही समानता कशी असणार आहे, येणारच आहे समानता. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, नित्य समानता. प्रत्येक वेळेस ही समानता येणारच आहे. मग यामध्ये आपल्याला फॉर्म्युलाज लक्षात ठेवावे लागतील. तर कोणते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे बघा. हे पहिले लक्षात घ्या की किती फॉर्म्युले, आता खूप सारे दिलेत पुस्तकामध्ये, पण ते सगळे फॉर्म्युले नाहीत लक्षात ठेवायचे. a अधिक b कंसाचा वर्ग हा एक फॉर्म्युला, a वजा b कंसाचा वर्ग हा एक फॉर्म्युला. हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. परत a वर्ग वजा b वर्ग. बघा, हे 3 फॉर्म्युले लक्षात आले की याच्यावरचे जे अप्लाइड फॉर्म्युले आहेत ते सगळे आपण बनवू शकतो. फक्त हे 3 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, तेच लक्षात ठेवायचे. पुढचा फॉर्म्युला तो म्हणजे a अधिक b कंसाचा घन, a वजा b कंसाचा घन, आणि a घन वजा b घन आणि a घन अधिक b घन. म्हणजे हे एवढे फॉर्म्युले,
हे घनाचे एवढे फॉर्म्युले, ठीक आहे. हे किती फॉर्म्युले आणि शेवटचा फॉर्म्युला म्हणजे एचा चौथा वजा बीचा चौथा. मग किती फॉर्म्युले झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8. हे 8 फॉर्म्युल्यावरून आपल्याला सगळं येणार आहे. तुम्ही म्हणाल की x वजा 1/x कंसाचा वर्ग असा आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय, किंवा x अधिक 1/x असं दिलंय, x अधिक 1/x चा वर्ग दिलाय आणि x वजा 1/x कंसाचा वर्ग विचारला. याचं काय करायचं, ह्याचे सगळ्याचे उत्तर निघणार आहेत ह्या वरच्या 2 फॉर्म्युल्यावरून, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याचे फॉर्म्युले आपण सेपरेट पाठ करत नाहीत बसणार, आपण एवढेच फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवणार आहेत. आणि त्या फॉर्म्युलांवरून परत तुम्ही असं विचारू शकता की सर असा फॉर्म्युला आहे a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग, आणि दुसरा फॉर्म्युला आहे a वजा b अधिक c कंसाचा वर्ग, a अधिक b वजा c कंसाचा वर्ग, a वजा b वजा c कंसाचा वर्ग. मग असे जर फॉर्म्युले आहेत तर ते कसे पाठ करायचे बघा. हे पाठ करायचे नाहीत, हे फॉर्म्युले पाठ करायचे नाहीत, कारण की यामध्ये आपली चुकण्याची शक्यता जास्त असते. एखादं जरी अक्षर मागं पुढे झालं तर आपण चुकणार आहे. मग ते फॉर्म्युले कसे काढायचे, फॉर्म्युले कसे काढायचे हे महत्त्वाचं आहे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला असेल a अधिक b वजा c कंसाचा वर्ग, त्यावेळेस याचाच अर्थ काय असतो बघा, a अधिक b वजा c, आणि दुसऱ्या कंसात काय असतं a अधिक b वजा c. बघा तुम्हाला एक स्टेप वाढेल, कॅल्क्युलेशनला एक स्टेप वाढेल, पण तुमचं उत्तर प्रत्येक वेळेस करेक्ट येणार आहे, उत्तर चुकणारच नाही. मग बघा a ने आतमध्ये गुणा, a ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला a वर्ग अधिक ab वजा ac येईल, परत काय येईल ab अधिक b वर्ग वजा bc, परत काय येईल वजा ac वजा bc अधिक c वर्ग. मग हेच कसं येईल बघा, a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग, ठीक आहे. a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग. मग ए बीच्या टर्म लिहू, ए बी किती आलं, ए बी 2ab, ए सी किती आलं बघा, हे ए सी हे ए सी वजा 2ac, आणि तिसरं बी सी आणि बी सी वजा 2bc झाला. म्हणजे आपली फक्त एक स्टेप वाढते, एक स्टेप वाढल्याने काय होत नाही, तर एक स्टेप वाढली पण प्रत्येक वेळेस उत्तर आपलं करेक्ट येणार आहे, ते चुकणार नाही. ही झाली नित्य समानता. आता नित्य समानतेत पहिलं जे एक्झाम्पल आहे ते बघा. बघा 9x वर्ग वजा 30x ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढील पैकी कोणते पद मिळवावे. आता हे तर लक्षात द्या, ही a वर्ग आहे, हे मग ह्या वेळेस असं ज्या वेळेस येतात 3 पद असणार आहेत इथं, आणि तिसरं पद काय असणार आहे, प्रत्येक वेळेस हे अधिक चिन्हाचंच असणार आहे, कारण की ही वर्गसंख्या कशी असणार आहे, अधिक मध्येच असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार नाही. दुसरी गोष्ट लक्षात घेतली की वर्गसंख्याच असणार आहे, काय असणार आहे, वर्गसंख्या. मग वर्गसंख्या पर्याय क्रमांक 4 ही वर्गसंख्या नाही. 5 काय कशाचा वर्ग आहे, पूर्ण वर्गसंख्या नाही, ही पूर्ण वर्गसंख्या आहे का, नाही, म्हणजे हे पण गेलं. मग राहते 1 आणि 3 मधलं आपलं उत्तर येणार आहे. मग ते प्रत्येक वेळेस कसं करेक्ट काढायचं बघा मी तुम्हाला बेसिक सांगतो. येथे a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग हा कशाचा वर्ग आहे, a वजा b कंसाचा वर्ग आहे. मग आपल्याला हे एक्सपांडेड रूप दिलंय, हे काय म्हणलंय, एक्सपान्शन आहे ह्या फॉर्म्युल्याचं. मग आपल्याला एक्सपान्शनवरून जो एक्सपान्शन आणि त्याला काय म्हणतात, जो मूळ फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. मग ते मूळ फॉर्म्युल्यामध्ये कसं लिहायचं बघा, आता हे लक्षात घ्या. तर जी पहिली टर्म असते a वर्ग, मग 9x वर्ग हिथंच काय येईल, 3x कंसाचा वर्ग असं येईल ते, वजा 30ला 2 ने भागा किती आलं, 15. 15ला हे 3 ने भागावं लागेल. 15ला जर आपण ह्या 3 ने भागलं तर किती आलं, 5. म्हणजे हे जी जर फोड केली मी मधल्या टर्मची, तर ती कशी येईल, 2 गुणाकारामध्ये 3x आणि 5x, 3x 3 आणि 5, 3x अधिक 3x गुणाकार 5.
पहिली टर्म काय आहे 3x, तर 3x ला 3x येईल, शेवटी येईल 5 अधिक शेवटची टर्म काय आहे b. मग येथे जर बघितलं आपण 3x काय आलं a, 2 ला 2 आलं, हे काय आलं a. मग ही दुसरी टर्म काय आली b, ती शोधायची होती. b ची किंमत काय मिळाली 5, 5 चा वर्ग काय असतो 25, ते उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 3. असे हे एक्झाम्पल सुटतात. तर याच्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, बेसिक फॉर्म्युलाज माहीत पाहिजे आणि ते फॉर्म्युला मिळाल्यानंतर ते कसे सोडवायचे याची टेक्निक. पुढे बघा, आता हे असं एक्झाम्पल दिलंय भलं मोठं. आता हे कॅल्क्युलेशन करत बसणार आहे का आपण? कॅल्क्युलेशन केलं तरी उत्तर येईलच. कॅल्क्युलेशन पण खूप काय अवघड नाही आहे. कॅल्क्युलेशन केलं तरी उत्तर येणार आहे, कारण की 2 आणि 5ची 5 2 10 1 झालं आणि हे 3.5 ला 3.5च येईल. 3.5चा वर्ग करणं सोपं आहे, 0.25 म्हणजे सरळ सरळ कॅल्क्युलेशन करून जरी उत्तर काढलं तर ते चुकणार नाही. आपण काय करू, दोन्ही मेथडने करू. पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करून काढू आणि मग फॉर्म्युला यूज करू. तर 3.5चा वर्ग, 3च्या पुढची संख्या 3 चौक 12, 12.25, ह्याच्यासाठी आलं 12.25. 2 आणि 0.5चा गुणाकार किती येईल 1. मग 3.5 ला काय येईल 3.5 मायनसला मायनस अधिक 0.25. मग ह्यांची बेरीज किती आली 12.50 वजा 3.50. 0.50 ला 0.50 गेले, 12तून 3 गेलं 9, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा, आपण यामध्ये कोणताही फॉर्म्युला न यूज करता जे कॅल्क्युलेशन दिलेत ते कॅल्क्युलेशनवरून उत्तर काढले. ठीक आहे. पण ह्या अशा एक्झाम्पलमध्ये त्यांची अपेक्षा काय आहे की फॉर्म्युला यूज करावा. तर फॉर्म्युला यूज करून काढूया. चला बघा, पहिली संख्या काय आहे a वर्ग आहे, दुसरे काय आहे 2ab आहे आणि पुढे काय आहे अधिक b वर्ग. बरोबर आहे. मग a वजा b कंसाचा काय येतोय वर्ग येतोय. a ची किंमत किती आहे 3.5 आणि b ची किंमत किती आहे 0.5. बघा 3.5चा वर्ग आहे म्हणून a ची किंमत 3.5 आली. आता 0.25 मी असं लिहू शकतो 0.5चा वर्ग, म्हणून b ची किंमत किती आली 0.5 ह्यांचा वर्ग. 3.5 मधून 0.5 गेलं 3 आलं, 3चा वर्ग किती आला 9. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. एवढे सोपे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न बघा. आता हा प्रश्न 2 टाईपने सुटतो, 2-3 टाईपने हा प्रश्न सुटू शकतो. तर तो कसा सोडवायचा ते आपल्यावर आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण काय करूया की mx आहे अधिक nx आहे अधिक lx आहे वजा my वजा ny वजा ly. पहिलं जर बघितलं तर हे तर कॉमन काय निघतंय x कॉमन निघतंय. x कॉमन निघल्यावर m अधिक n अधिक l असे येईल आणि यामध्ये कॉमन काय निघतंय वजा y, काय येईल m अधिक n अधिक l. मग काय येईल x वजा y दुसऱ्या कंसात m अधिक n अधिक l. x वजा y m अधिक n अधिक l कुठं दिसतंय बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. उलट लिहिलंय ते फक्त. तर पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बरं, ही एक मेथड झाली. आता दुसरे काय करतील विद्यार्थी, दुसरे म्हणतील सर आम्हाला असं नाही सोडवायचं, आम्हाला च्या टर्म जवळ करायच्यात. तर करू शकता. बघा mx वजा my अधिक nx वजा ny अधिक lx वजा ly. काय येईल कॉमन पहिल्यामध्ये m कॉमन येईल, x वजा y येईल अधिक n कॉमन येईल, x वजा y येईल अधिक l कॉमन येईल, x वजा y. आता तिन्हीमध्ये x वजा y कॉमन आहे. मग काय येईल m अधिक n अधिक l आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल x वजा y. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. असंही तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतोय, हे लक्षात घ्या. अजून एक मेथड आहे अशा पद्धतीचे एक्झाम्पल सोडवण्याची, अजून एक मेथड. आता तुम्ही म्हणाल सर किती मेथड्स आहेत. बघा, हे प्रश्नच असे आहेत की त्याच्या खूप सारे मेथड निघत आहेत. तुम्ही एकतर पर्यायावरून पण जाऊ शकता. जर मी पर्यायावरून गेलो तर m आणि x चा गुणाकार होईल, mx होईल, nx होईल, lx होईल. तिन्ही ठिकाणी काय होईल पॉझिटिव्ह नंबर येतील. आणि परत m आणि y चा गुणाकार होईल. m आणि y चा गुणाकार कसा येईल, येथे येईल पॉझिटिव्ह, पण मला इथं गुणाकार कसा पाहिजे निगेटिव्ह.
म्हणजे पहिलं पर्याय उत्तर येणार नाही. आता दुसरं टर्म बघा, एक्स आणि एमचा गुणाकार होईल, एम एक्स होईल, आणि एक्स आणि एनचा गुणाकार होईल, तर एनला वजा चिन्ह आहे, वजा एन एक्स होईल. येथे वजा एन एक्स आहे का? नाही, अधिक आहे, म्हणजे हे पण पर्याय गेला. आता येथे बघा, एक्स आणि एमचा गुणाकार एम एक्स होईल, एक्स आणि एनचा गुणाकार वजा एन एक्स होईल, म्हणजे हे पण येणार नाही, निगेटिव्ह आहे. फक्त पर्याय 4 हे उत्तर येईल. आपण जर ऑप्शनवरून टॅली केलं तरी आपल्याला ते येतं. ही सोडून पण अजून एक मेथड आहे. अशा सगळ्या टाईपच्या म्हणजे नित्य समानताच्या सगळ्या टाईपच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी सांगतोय तुम्हाला ह्या एका प्रश्नामध्ये. आता मी काय केलं की एक्स आणि वायची किंमत मानली, एक्स आणि वायची किंमत मानूया, किंमत मानू. आता एक्सची किंमत 0 ठेवा, वायची किंमत 1 ठेवा. एक्सची किंमत जर 0 ठेवली तर हे सगळे एलिमिनेट होईल, सगळंच जाईल 0 ने मल्टिप्लाय केलं म्हणल्यावर. वायची किंमत 1 ठेवल्यावर वजा एम वजा एन वजा एल असे येईल ते. मग कॉमन निघेल एम अधिक एन अधिक एल. मग वजा म्हणजेच काय? वजा वाय, वजा वाय आणि कंसामध्ये एम अधिक एन अधिक एल. जर असं बघितलं तर पर्याय क्रमांक 4 एकमेव उत्तर आहे ज्याच्यामध्ये एम अधिक एन अधिक एल आहे आणि वायची किंमत वजा वाय आहे. तर असंही करून बघा, तसंही उत्तर येतं. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया. आता येथे आता हे तर जर मी बघितलं 4x अधिक 5y आहे, 4x वजा 5y आहे आणि दोन्हीकडे काय केले? वर्ग केले आणि आपल्याला विचारले उत्तर. मी काय करतो की 4x अधिक 5y ला a मानतो आणि 4x वजा 5y ला मी b मानतो. मग हे तर काय होईल? a वर्ग वजा b वर्ग. मग ह्याची फोड कशी होईल? a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b, a अधिक b a वजा b. जे फॉर्म्युले तुमच्या पुस्तकामध्ये आहेत ते एकदा वाचा, तुम्हाला समजून जाईल. मग a अधिक b, a म्हणजे काय? 4x अधिक 5y अधिक 4x वजा 5y आणि दुसऱ्या कंसात काय येईल? 4x अधिक 5y वजा 4x वजा 5y. आता सोडवून घेऊया आपण. बघा 4x आणि 4x किती झालं? 8x आणि 5y मधून 5y गेलं, शून्यच येईल ते. ठीक आहे, इथं आलं 8x. दुसऱ्या कंसामध्ये बघा हे 4x अधिक 5y, 4x अधिक 5y आणि मग पुढे काय येईल बघा? वजा 4x अधिक 5y असे येईल. चिन्ह बदलतील. मग ह्या 4x ला 4x जाईल. मग आतमध्ये काय येईल? 8x ह्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये येईल 10y. 8 10 80, 80xy हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, जर आपण बघितलं तर आपण सहज काढू शकलो 4चं उत्तर पर्याय क्रमांक 3. बरं, मगाशी मी म्हणल्यानुसार आपण ह्या प्रश्नाचं उत्तर कसं काढू शकत होतो? अजून एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. बघा, लक्षात घ्या, यामध्ये किंमत मानूया आपण. किंमत मानू, x ची किंमत 1 आणि y ची पण किंमत 1 मानू. x ची किंमत 1 आणि y ची किंमत 1. आता पहिल्या कंसात काय येईल? 4 अधिक 5 चा वर्ग वजा दुसऱ्या कंसात काय येईल? 4 वजा 5 चा वर्ग. 4 आणि 5 9, 9 चा वर्ग वजा वजा 1 चा वर्ग, 9 चा वर्ग 81 वजा 1, हे वजा वजा अधिक होईल, अधिक 1 कंसात आणि बाहेर आल्यावर ते काय होईल? वजा 1. म्हणजे उत्तर किती आलं? 80. मग खाली पर्यायामध्ये एक्स वायची किंमत 1 1 ठेवा. इथंच फक्त पहिल्याच पर्यायामध्ये 80 येईल. येतं उत्तर एक्स वायची किंमत 1 1 ठेवली तर हे येतं 400. येथे काय येतं? 8 वजा 25. उत्तर काय येतं? येथे वजा 17 येतं, येथे पण वजा 17 येईल. म्हणजे फक्त पर्याय 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येतं किमती मांडल्या तरी. पुढील प्रश्न बघा. आता हा प्रश्न दिसतोय मोठा पण खूप सोपा आहे. कसा? तो बघा. 0.5 x वर्ग वजा 0.6 xy वजा 0.14 x वर्ग
अधिक 0.25 वाय वर्ग. आधी काय करूया आपण, अंश सोडू. आधी अंश सोडूया, मग छेद सोडू आणि मग दोन्हीचं कॅल्क्युलेशन करू. बघा अंशमध्ये हे 0.5 एक्स वर्ग आणि 0.14 एक्स वर्ग ह्या दोन टर्म सारख्या आहेत, त्या जवळजवळ घेऊ. मग 0.5 एक्स वर्ग 0.5 म्हणजे 0.50 आलं, वजा 0.14 एक्स वर्ग वजा 0.6 एक्स वाय अधिक 0.25 वाय वर्ग. ठीक आहे. 50 मधून 14 गेले, किती आलं 0.36 एक्स वर्ग वजा 0.6 एक्स वाय अधिक 0.25 वाय वर्ग. पुढे काय येईल बघा आता, 0.6 एक्स कंसाचा वर्ग असे येईल, 0.6 कंसाचा वर्ग वजा 0.6 म्हणजेच किती, 0.60 आहे, अधिक पुढे काय येईल 0.5 वायचा वर्ग. मग जर बघितलं आपण तर 0.6 गुणाकार 0.5 आणि 2 यांचा गुणाकार किती येतो, 6 पंचे 30, 30 दुने 60, 0.6 येतो, 60 येतो. ठीक आहे, 0.6 0.60 एकच येतो. म्हणजेच काय 0.6 एक्स वजा 0.5 वाय कंसाचा वर्ग होईल. ही टर्म कशाचा आहे, ही टर्म म्हणजे जे बघा हे पहिलं जे आहे तो कशाचा वर्ग आहे, 0.6 एक्स अधिक 0.5 वाय कंसाचा वर्ग हा दिलेला आहे. म्हणजे त्याची फोड करून दिले, एवढा अवघड दिले. मग याच्या बदल्यात मी हे तसं लिहितो 0.6 एक्स वजा 0.5 वाय कंसाचा वर्ग. आता मला दुसरी टर्म सोडवायची. दुसरी काय आहे बघा, 1.2 एक्स अधिक 0.7 वाय असं आहे ते. आता चला सोडवूया. आता फक्त एवढीच टर्म सोडवू आपण. 1.2 एक्स वजा 0.6 एक्स अधिक 0.7 वाय वजा 1.2 वाय. मग यांची वजाबाकी काय होईल, 0.6 एक्स अशी होईल. यांची वजाबाकी काय होईल, वजा 0.5 वाय. ठीक आहे, म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट छेद सोडवल्यानंतर आपल्याला 0.6 एक्स वजा 0.5 वाय असं येईल. 0.6 एक्स वजा 0.5 वाय. मग ते इथं लिहूया छेदस्थानी 0.6 एक्स वजा 0.5 वाय. आता ह्या घातांकाला हा घातांक जाईल, उरेल काय 0.6 एक्स वजा 0.5 वाय. 0.6 एक्स वजा 0.5 वाय पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा प्रश्न जरी मोठा दिसत असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर असा काय तो एवढा मोठा नाही आहे प्रश्न. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर आलं 4. प्रश्न क्रमांक 6 बघूया. हे राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे आणि 2 उत्तर आहेत. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. बघा 64 काय आहे, एक्स वर्ग. पहिली टर्म काय आहे, वर्ग संख्या. आणि दुसरी टर्म काय आहे, वर्ग संख्या आहे. मग आता मधली जी संख्या येईल ती काय असेल, दोन्हीचा गुणाकार. एक तर ती अधिक, बघा ए वर्ग ए अधिक बी कंसाचा वर्ग काय असतो, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग असतो. आणि ए वजा बी कंसाचा वर्ग काय असतो, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. मग यामध्ये आपण बघितलं तर अधिक आणि वजा, जर हे ए वर्गला ए वर्ग आहे, बी वर्गला बी वर्ग आहे, फक्त चेंज कशात आहे, अधिक 2ab वजा 2ab यामध्येच आहे. हे तर पर्याय पण बघितले तर 16/5 एक्स वाय अधिक मध्ये आहे आणि वजा मध्ये आहे, येथे पण आहे. मग दोन्ही मधलं कोणतं येतं तेच फक्त आपल्याला शोधायचं आहे. तर बघा 64चं काय येईल, 8x कंसाचा वर्ग. आणि याचं काय येईल, y/5 कंसाचा वर्ग. मग हे काय आलं ए, हे काय आलं बी. मधली टर्म काय असते, 2ab. मग 2a किती आहे 8x, बी किती आहे y/5. तर बघा 8 दुने 16, 16xy/5. 16xy/5
पर्याय क्रमांक 1 व 2 एकदा त्याला अधिक चिन्ह असेल बघा, अधिक 2ab एकदा येईल, वजा 2ab एकदा येईल, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 व 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 7 बघा, या बहुपदीचे अवयव पुढीलपैकी कोणते. आता हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे, खूप वेळा म्हणजे खूप वेळा, आणि हा प्रश्न तुम्ही IMP म्हणून धरा, कारण की मुलं आता प्रॅक्टिस करतात शब्दकळी ही, ते खूप सारे क्वेश्चन पेपर सोडवतात, त्यामध्ये हा प्रश्न हमखास विचारलेला असतोय. तर 2x वजा अधिक 3 कंसाचं काय आहे घन अधिक 64. मग येथे लक्ष द्या, जी पहिली टर्म आहे ही कसली टर्म आहे, घनसंख्या आहे, आणि ही पण काय आहे घनसंख्या. मग आता दोन्ही घनसंख्या म्हणल्यावर माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे, a घन अधिक b घन, मध्ये काय चिन्ह आहे अधिक आहे. मग a घन अधिक b कंसाचा घन वेगळा आणि a घन अधिक b घन, हे दोन्ही फॉर्म्युले कसे आहेत वेगवेगळे आहेत, हे दोन्ही वेगवेगळं आहे, हे लक्षात घ्या, हे दोन्ही वेगवेगळे आहे. आता आपल्याला a घन अधिक b घन हे शोधायचं आहे. मग याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, a अधिक b दुसऱ्या कंसात a वर्ग वजा ab अधिक b वर्ग, हा फॉर्म्युला आहे. मग मी जी पहिली टर्म आहे ह्याला मी a मानतो, आणि जी दुसरी टर्म आहे ती म्हणजेच काय 4चा घन आहे हा 64, म्हणजे त्याला b मानतो. मग a ची किंमत किती आली, a ची किंमत आली 2x अधिक 3, आणि b ची किंमत किती आली, आता बघा इथं a ची किंमत किती आहे 2x अधिक 3, आणि b ची किंमत किती आली 4. मग पहिलाच जर कंस बघितला a अधिक b तर तो किती येईल 2x अधिक 7. मग 2x अधिक 7 बघितलं तर मी पहिला आणि तिसरा ह्या दोन पर्यायामधलंच उत्तर येईल माझं, हे तर दिसतंय. दुसरी गोष्ट वजा चिन्ह येणार आहे, वजा चिन्ह येणार आहे. मग मी जर दुसऱ्या कंसात बघितलं तर वजा चिन्ह येथे नाही, येथे नाही, येथे नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्येच वजा चिन्ह आहे. 7 मध्ये जर मी बघितलं तर पर्याय क्रमांक नित्य समानता आपण बघूया, थांबा 1 मिनिट, 7 मध्येच येईल. बघा कधी कधी अशा लॉजिकने आपण डायरेक्ट पर्याय 3 कडे पण जाऊ शकतो, जे कधी कधी चुकू शकतं, कारण की ज्यावेळेस आपण सोडवणार आहोत त्यावेळेस उत्तर चेंज होऊ शकतं. त्याच्यामुळं शेवटच्या स्टेपपर्यंत आपण बघूया, शेवटची स्टेप करूया, म्हणजे आपल्याला कळेल उत्तर काय आहे. तर 2x अधिक 7 इथं तर आलो आपण 2x अधिक 7. मग a वर्ग काय येईल 2x अधिक 3 कंसाचा वर्ग येईल, ठीक आहे, वजा ab, a ची किंमत किती आहे 2x अधिक 3, b ची किंमत किती आहे, b ची किंमत आहे 4, अधिक b वर्ग, b म्हणजे 4चा वर्ग. आता सोडून घेऊया, हे 2x अधिक 7 ला 2x अधिक 7 आहे तसंच राहील. आतमध्ये बघा आता याचा वर्ग काय येईल 4x वर्ग अधिक 2 त्रिक 6, 6 मध्ये 12, 12x अधिक 3 त्रिक 9 असा येईल. याच्यामुळं मधलं चिन्ह बदलू शकतं, अधिक वजा ते हिथून ठरणार आहे, हिथून पण हे अधिक चिन्ह आले, ठीक आहे. त्याच्यामुळं डायरेक्ट पर्याय क्रमांक 3 कडे जाऊ नका, ते चुकू शकतं आपलं उत्तर. मग पुढे काय येईल बघा, 4 ने आतमध्ये गुणा, 4 दुने 8x 4 त्रिक 12 वजा 8x वजा 12 अधिक 4 चौक 16. मग हाच कंस सोडून घेऊया, 4x वर्ग हे 12x आणि 8x काय येईल 4x, हे 16 बघा 9 अधिक 9 वजा 12 वजा 3 अधिक 16 अधिक 13. म्हणजे जर आपण बघितलं तर उत्तर काय येतंय बघा 2x अधिक 7 आणि दुसऱ्या कंसात 4x वर्ग अधिक 4x अधिक 13. म्हणजे जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. वजा चिन्हानुसार जर गेलो तर आपलं पर्याय क्रमांक 3 ह्या लॉजिककडे जातोय, पण येथे 2x अधिक 3 असल्यामुळं ते उत्तर चेंज होऊ शकतं, हे लक्षात घ्या, ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 8 बघू. बघा हा प्रश्न क्रमांक याच्या आधी सोडवला आहे तसाच प्रश्न आहे. मग तो काय बघा 0.09 0.05 यांची काय होईल वजाबाकी, काय येईल 0.04 x वर्ग अधिक 0.05
4चा वर्ग म्हणजे 0.16 लिहू ना आपण, 0.16 लिहू XY आणि 0.16 Y वर्ग. बरं, हे असं दिलेलं आहे. आता 0.2 x कंसाचा वर्ग येईल, हा पहिली टर्म म्हणजे काय 0.2 x कंसाचा वर्ग. हे काय येईल 0.2 गुणाकार 0.2 x. मग 0.2 x केलं, 2 दूने 4 उरले किती 4, 0.4 y आणि इथं काय येईल 0.4 y कंसाचा वर्ग. मग ही जर टर्म बघितली आपण तर ती कशाची आहे बघा, हे a वर्ग येईल, हे 2 ला 2 येईल, हे a येईल, हे b येईल आणि हा काय येईल b वर्ग. मग हे कशाची टर्म आहे, a अधिक b कंसाचा वर्ग तोच आहे. मग येथे काय येईल बघा 0.2 x अधिक 0.4 y कंसाचा हा वर्ग आलेला आहे अंश. आता छेदस्थानची संख्या बघा 0.7 आणि 0.5 यांची वजाबाकी काय येईल 0.2 x, 0.8 आणि 0.4 अधिक 0.4 y. मग ह्याला हा जाईल आणि 0.2 x अधिक 0.4 y. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 9. या उदाहरणाचे सरळ रूप पुढीलपैकी कोणते. खूप सोपे. आता बघा, पहिली टर्म बघूया. आपण काय करूया की छेद समान करून घेऊया. पहिला 1 अधिक x अधिक x वर्ग छेद 4. आता छेद समान केला म्हणजे प्रत्येकाला 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल 4 अधिक 4x अधिक x वर्ग छेद 4 असं येईल. ठीक आहे. हिथं पण काय येईल 4 वजा x वर्ग छेद 4 बरोबर. मग ह्याच्याच खाली लिहूया आपण 4 वजा x वर्ग छेद 4. आता हे भागाकारात आहे ते उलटून गुणिले होईल. काय होईल उलटून गुणिले. इथं येईल 4, इथं काय येईल 4 वजा x वर्ग. ह्या 4ला हे 4 जाईल. वरी जर बघितलं 2 अधिक x कंसाचा वर्ग आहे वरचा आणि खाली जर बघितलं 2 अधिक x आणि 2 वजा x. याची फोड कशी होईल a वर्ग वजा b वर्ग अशी होईल. ठीक आहे. मग 2 अधिक x ला हा कंस गेला, वरती काय राहील 2 अधिक x, खाली काय राहील 2 वजा x. मग 2 अधिक x 2 वजा x. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 10 बघूया. हा प्रश्न डायरेक्ट सोडवला तरी येतोय आणि आपल्या मेथडने सोडवलं तरी येते. आता बघा 100चा वर्ग वजा 1चा वर्ग एकच दिलंय. 1चा वर्ग एकच असतो तर वर्गच लिहून घ्या आणि 10चा वर्ग वजा 1चा वर्ग म्हणजे हा कशाचा फॉर्म्युला आहे a वर्ग वजा b वर्ग. मग येथे काय येतं बघा a अधिक b म्हणजे 100 अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात 100 वजा 1 भागिले काय येईल 10 अधिक 1 10 वजा 1. वर काय आलं 101, एका कंसात दुसऱ्या कंसात आलं 99, खाली किती आलं 11 आणि दुसऱ्या कंसात आलं 9. 11 9 99 राहिलं किती 101. 101 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 11. आता हा दिलाय आणि याचे अवयव पाडा. आता याचा फॉर्म्युला मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलाय 81 n चा चौथा वजा 625. मग मी काय करतो की 9 n वर्ग चा वर्ग आहे हा वजा पुढे काय आलं 25 चा वर्ग आहे 625. मग हीच काय झाली टर्म a वर्ग, ही काय झाली b वर्ग म्हणजे काय येईल a अधिक b आणि a वजा b. मग a काय आहे 9n आहे, 9n वर्ग आहे आणि b काय आहे 25 आहे. हा एक ब्रॅकेट येईल आणि दुसरा ब्रॅकेट काय येईल 9n वर्ग वजा 25 असा येईल. ठीक आहे. आता हे अधिक चिन्ह आहे तिथं तर काय होऊ शकत नाही, ते आहे तसंच ठेवूया आपण. आणि जे वजा चिन्ह आहे तिथं बघा हे काय झालं 3n कंसाचा वर्ग वजा 5 चा वर्ग. मग परत हे a अधिक b ह्या फॉर्मॅटमध्ये बसतंय, a वर्ग वजा b वर्गाच्या फॉर्मॅटमध्ये बसतंय. मग हे आहे तसंच येईल. दुसऱ्या कंसात येईल 3n अधिक 5 आणि 3n वजा 5. मग सेम पर्याय कुठे आहे बघा, सेम पर्याय क्रमांक
3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूया. एका चौरसाचे क्षेत्रफळ तर त्या चौरसाची परिमिती. आता चौरसाचे क्षेत्रफळ काय असते? बाजूवर्ग. मग बाजूवर्ग काय दिले आपल्याला? m वर्ग अधिक 16m अधिक 64. मग बाजू काढायची. मग बाजू काढायची म्हणजे वर्गमूळ काढायचं. मग याचा हे कशाचा वर्ग आहे? m अधिक m अधिक 64चं वर्गमूळ 8. m अधिक 8 कंसाचा वर्ग आहे वरचा. मग बाजू वर्ग काय आली? m अधिक 8 कंसाचा वर्ग. म्हणजे बाजू किती आली हो? बाजू आली m अधिक 8. मग m अधिक 8 बाजू आली. मग परिमिती किती आली? परिमिती किती असते चौरसाची? 4 गुणिले बाजू. मग याला पण 4 ने गुणूया. मग किती आलं? 4m अधिक 8 चौक 32. 4m अधिक 32. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 13 बघा. पुढे 4 बेजिक राशी आणि त्यांचे अवयव दिलेले आहेत. त्यापैकी किती समानता योग्य आहेत? आता किती समानता योग्य आहेत ते बघायचे. तर पहिलं बघूया आपण. a वर्ग अधिक bc अधिक ab अधिक ac बरोबर a अधिक b आणि a अधिक c. आता खूप मुलं काय करतात की याच्यावरून सोडवायला जातात. याच्यावरून पहिल्या भागावरून. अशी चूक करू नका. आपल्याला कंस सोडवणं सोपं जातं. ह्याचं कंसात रूपांतर करण्यापेक्षा कंसाचं ह्याच्यामध्ये रूपांतर सोपं जातं. मग कंसच सोडू ना. पहिलं काय येईल? a ने आतमध्ये गुणलं a वर्ग. परत काय येईल? ac. परत काय येईल? ab अधिक काय येईल? bc. म्हणजे जर बघितलं तर काय आहे? bc ला bc आहे. ab ला ह्या ab ला ab आहे. ac ला ac आहे. a वर्गला a वर्ग आहे. म्हणजे पहिली समानता योग्य आहे. ठीक आहे. पहिली समानता कशी आहे? योग्य आहे. मग आता आपण दुसरी बघूया. a वजा b दुसऱ्या कंसात a वजा c. मग a ने मल्टिप्लाय करूया a वजा c ला आणि वजा b ने a वजा c ला मल्टिप्लाय करूया. बघा a वर्ग वजा ac वजा ab वजा वजा अधिक bc. मग वरती बघा a वर्गला a वर्ग आहे. वजा ac ला वजा ac आहे. वजा ab ला वजा ab आहे. अधिक bc ला अधिक bc आहे. म्हणजे ही पण समानता कशी आहे? ही समानता योग्यच आहे. पुढे बघूया. चला. a वजा b आणि a वजा c. बघा हे a वजा b a वजा c याची जर ही समानता आहे तर ही वेगळी समानता येणार नाही. ही येणार नाही. वजा bc येणार नाही. अधिक bc येईल. कारण की हा जर ब्रॅकेट बघितला a वजा b a वजा c a वजा b a वजा c म्हणजे 2 आलं तर 3 येणार नाही. मग शेवटच बघू a अधिक b a वजा c. तर a ने मल्टिप्लाय केलं a वजा c ला आणि b ने मल्टिप्लाय केलं a वजा c ला. काय येईल बघा? a वर्ग वजा ac अधिक ba किंवा ab वजा bc. बघा b वर्ग a वर्गला a वर्ग आहे. वजा ac ला अधिक ac. अधिक ac नाही ना येणार. त्याच्यामुळं शेवटची पण समानता गेली. मग किती समानता आहेत? 2च आहेत. तर 13चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. आता पुढील प्रश्न बघू. सॉरी 13चं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. 2 असं येईल. प्रश्न क्रमांक 14 बघूया. आता प्रश्न क्रमांक 14 मध्ये याचे अवयव पाडायचे आणि कितवा घात आहे? चौथा घात आहे. चौथा घात म्हणल्यावर किती अवयव पडणार आहेत? 3. आणि 2 अचूक पर्याय निवडायचे सांगितलेत. आता सोडूया चला. 16 x चा चौथा घात वजा 81. 16 कोणाचा वर्ग आहे? 4 x वर्ग चा वर्ग काय आला? 16x वर्ग वजा 9 चा वर्ग. काय येईल बघा? a वर्ग हे काय? a वर्ग आणि हा काय? b वर्ग. मग काय येईल? a अधिक b a वजा b. मग a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b. a काय आलं? 4x वर्ग अधिक 9. दुसऱ्या कंसात काय आलं? 4x वर्ग वजा 9. पर्याय क्रमांक 2 करेक्ट आला. पण 2 अचूक पर्याय आहेत. अजून एक शोधायचा आहे. मग 4x वर्ग अधिक 9
दुसऱ्या कंसात काय येईल, ह्याची फोड काय होईल 2x अधिक 3 आणि 2x वजा 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर 14चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2 व 3. प्रश्न क्रमांक 15 बघा. 25x वर्ग अधिक 49y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे. सेम प्रश्न सोडवला आहे आपण स्टार्टिंगला. 25x वर्ग अधिक 49y वर्ग हा काय आहे a वर्ग, हा काय आहे b वर्ग. a वर्ग आणि b वर्गाला जर पूर्ण वर्ग व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये 2ab किंवा वजा 2ab हे मिसळावं लागतं. ठीक आहे. मग a वर्ग म्हणजे 25a वर्ग आहे, म्हणजे a ची किंमत किती आली, a ची किंमत आली 5x आणि b ची किंमत किती आली 49 वर्गमूळ 7 y वर्गचं वर्गमूळ y. तर 2ab ची किंमत काढू. 2ab 2 गुणाकार 5x गुणाकार 7y 5 दुने 10 10 7 70 70xy. मग 2ab अधिक 2ab किती येईल 70xy आणि वजा काय येईल वजा 70xy म्हणजे अधिक 70xy वजा 70xy. पर्याय क्रमांक 2 व 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 16 बघा. आता या राशींचे अवयव पुढीलपैकी कोणते. ठीक आहे, असा हा प्रश्न दिलेला आहे आणि या राशींचे अवयव शोधायला सांगितले. जर आता आपण थोडंसं बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. मग दोन मेथड आहेत, एक तर आपण पर्यायावरून जाऊ शकतो किंवा आपल्याला याचा फॉर्म्युलाच माहीत पाहिजे. आता मी तर तुम्हाला सांगितलं की याचा फॉर्म्युलाच लक्षात ठेवू नका. ठीक आहे, त्याच्यामुळं पहिली तर गोष्ट आपण बघूया काय करता येते. तर बघा, हे ते अधिक चिन्ह आहे, हे ते अधिक चिन्ह आहे, हे ते वजा वजा आणि अधिक आहे. मग लक्षात घ्या की अधिक चिन्ह कोणाला आहे, ए आणि सी ला 20ac आहे. 20ac काय आहे 20ac म्हणजे अधिक चिन्ह कोणाला आहे ए आणि सी ला. ठीक आहे, म्हणजे वजा चिन्ह कोणाला असणार आहे, वजा चिन्ह कोणाला असणार आहे बघा, वजा चिन्ह असणार आहे बी ला. हे तर काय आलंय अधिक ac म्हणजे वजा चिन्ह राहिलंय कोणाला, ते राहिले बी ला. मग बी ला वजा चिन्ह पाहिजे. मग बी ला वजा चिन्ह कुठे, पहिल्या पर्यायात आहे का बी ला वजा चिन्ह, नाहीये. पुढच्या पर्यायामध्ये येथे फक्त बी ला वजा चिन्ह पाहिजे, फक्त बी लाच वजा चिन्ह पाहिजे. इथं कोणाला वजा चिन्ह आहे, बी ला आहे का वजा चिन्ह, नाही. येथे बी ला वजा चिन्ह आहे पण सी ला पण वजा चिन्ह आहे, तर सी ला वजा चिन्ह येईल का, सी ला वजा चिन्ह येणार नाही. फक्त वजा चिन्ह कोणाला येईल, बी ला येईल. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एकदम सहज सोप्याच पद्धतीने सुटला. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट कोणती की जो इथे अंक बघा, इथं वजा चिन्ह, इथं अधिक कोण आलंय, ए सी अधिक आलंय, ए सी अधिक आलंय. इथं 3 टर्म आहेत ए बी सी, ह्याच्यामध्ये ए आणि सी पॉझिटिव्ह आहे कारण की ए सीचा गुणाकार पॉझिटिव्ह आलाय म्हणजे राहिलं वजा चिन्ह काय, बीच. ठीक आहे, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, याचं उत्तर अशा पद्धतीने येतं. आता पुढे बघा, आता हा प्रश्न आपण 2दा-3दा सोडवून झालाय. इथं बघा, पहिली टर्म काय आहे 10x, 10xचा वर्ग येते आणि दुसरी टर्म काय आहे y/4चा वर्ग आहे आणि याला 2 ने गुणलं की आपलं उत्तर येणार आहे. तर बघा, 2 दुने 4, 2 पंचे 10, 5xy अधिक 5xy वजा 5xy. 17चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 व 2. मग आज आपल्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते ते मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शाळेतून हे व्हिडिओ बघताय हे मला कमेंट सेक्शन सांगा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करत जा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, हा प्रश्न बघूया. या प्रश्नात ह्या संख्येचा वर्ग आणि ह्या संख्येचा वर्ग आहे म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग ही टर्म आहे. मग काय येईल, ए अधिक बी, दुसऱ्या कंसात काय येईल ए वजा बी. मग ए काय दिलंय बघा, ए दिलंय m अधिक 1/m आणि बी काय दिलंय अधिक m वजा 1/m. हा झाला ए अधिक बी साठी. आता ए वजा बी साठी काय येईल, ए तर पॉझिटिव्हच येईल, बी मध्ये चिन्ह बदलतील, बी मध्ये आपण लिहूया m वजा 1/m.
ठीक आहे. आता ह्या एक छेद एमला एक छेद एम गेलं, आतमध्ये राहिलं 2 एमच. आणि आता इकडं बघा, एम अधिक एक छेद एम वजा एम वजा एक छेद एम वजा वजा अधिक एक छेद एम. ठीक आहे. ह्या एमला एम गेलं, मग काय राहिलं 2 एम दुसऱ्या कंसात 2 छेद एम. ह्या एमला एम कॅन्सल होईल, 2 आणि 2चा गुणाकार 4 होईल. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने नित्य समानतेचा आपण 30.1 हा स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 30.2 व 30.3 हे संपवणार आहोत आणि त्यानंतर एकचल समीकरणे आणि बहुपदी लवकरात लवकर संपवू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.